नमस्कार मंडळी, तुहिरे माझा मित्वाचा 12 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय राजेशने फोन केल्याप्रमाणे तो पत्रकार सगळ्या पत्रकारांना घेऊन येतो आणि अर्णवराजे शिर्के हाय अर्णवराजे शिर्केंना अटक करा असं सगळं गोंधळ करत आणि मोर्चा करत पत्रकार सगळे कॅमेरावाले सगळेजण येतात राजे शिर्केंच्या घराबाहेर. आता राजे शिर्केंच्या घरातले सुद्धा सगळेजण बाहेर येतात आणि इतक्या जोरजोरात घोषणा देत असतात की कोणाला काही समजतच नसतं, सगळेजण घाबरून जातात. आता आपण पाहतोय की इकडे वल्लरीला पण काही समजत नाही. मामा म्हणतात की मी आलो, मी अर्णवला फोन करतो म्हणून मामा आता अर्णवला फोन करतात आणि आता अर्णव फोन उचलतो आणि इतक्यातच ईश्वरी म्हणत असते की सर मला माझ्या आईकडे सोडाल का प्लीज. अर्णव म्हणतो ठीक आहे. इतक्यातच मामांचा फोन येतो. अर्णव तिला बस म्हणतो. मामा इतके घाबरलेले असतात आणि मामा जोरजोरात बोलत असतात कारण पाठीमागे मोर्चाचा आवाज येत असतो. मामा म्हणत असतात हा अर्णव कुठे येतो. अर्णव म्हणतो की मामा काय झालं, तो असा का पॅनिक झालाय. तर मामा म्हणतात अरे इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला, आपल्या बंगल्याबाहेर पत्रकारांचा खूप मोठा गराडा जमला आहे आणि काही लोक खूप मोठ्याने घोषणाबाजी करतायत, मला काहीच समजत नाही, तर तू लवकर ये. अर्णव म्हणतो व्हॉट, पत्रकार आणि मामा असं कसं काय झालं. तर मामा म्हणतात हे बघ मी त्यांना थोपवण्याचा प्रयत्न करतोय. अर्णव तो असशील तिकडून इकडे ना, लवकर निघून ये अर्जंटमध्ये असं म्हणत असतात. इतक्यातच मामांचा फोन त्यांच्या हातातून खाली पडतो. इकडे अर्णव म्हणत असतो एक मिनिट मामा काय म्हणतोय तू, कसल्या घोषणाबाज्या, कोण आले तिथे. आता अर्णवला काही समजतच नाही. इतक्यात मामांचा फोनही बंद पडतो कारण फोन खाली पडतो ना. आता मामा फोन उचलतात आणि म्हणतात की अरे फोन पण बंद पडला, जाऊ दे. म्हणून मामा पुन्हा त्या गराड्याकडे जातात. इकडे अर्णवला काही समजत नसतं की मामा नक्की काय म्हणतात ते. ईश्वरी म्हणते काय झाले सर. अर्णव म्हणतो मामा म्हणत होता काहीतरी पत्रकार आलेत, घोषणाबाजी करतायत, मला नक्की कळत नाही, आपल्याला अर्जंट घरी जावं लागेल. ईश्वरी म्हणते हो चला. आता दोघे जण गाडीमध्ये बसून घरीच यायला निघतात. आता आपण पाहतोय की गाडीमध्ये ईश्वरी म्हणत असते सर पण एवढं काय झाले की सगळे पत्रकार आपल्या घराबाहेर जमलेत. अर्णव म्हणतो तेच तर कळत नाहीये की नक्की काय झालंय ते. मामा इतका पॅनिक झाला होता ना की फोनवर तो नीट बोलतच नव्हता असं अर्णव म्हणत असतो. इतक्यातच शिर्के ऑफिसमध्ये असतात ना, तर ऑफिसच्या बाहेर सुद्धा सगळे पत्रकार आणि तेवढाच गराडा जमलेला असतो. आता शिर्के हे सगळं बघून अर्णवला फोन करतात आणि म्हणतात की सर एक प्रॉब्लेम झालाय. अर्णव म्हणतो आता काय झाले प्रॉब्लेम. तर शिर्के म्हणतात सर आपल्या घराच्या बाहेर, आपल्या ऑफिसच्या बाहेर सगळे मीडियावाले आलेत आणि काही पत्रकार आलेत आणि घोषणा देत आहेत आता आणि आपल्या सात्विक फॅशनच्या विरोधात घोषणा देत आहेत असं शिर्के सांगतात. आता अर्णव म्हणतो शिर्के व्हॉट इज द मॅटर. तर शिर्के सांगतात सर शलाका पाटील मर्डर केसमध्ये तो जो संबंध आहे तर तो आपल्या सात्विक फॅशनशी जोडत आहेत आणि ASR कुठे आहे असं सतत मला प्रश्न विचारतायत. अर्णव म्हणतो व्हॉट, हे असं कसं काय झालं. आता अर्णव आणि ईश्वरी दोघी घाबरली जातात. इकडे शिर्केने हे सगळं सांगितल्यानंतर शिर्के तर फोन ठेवतात आणि हे दोघं जण घरीच यायला निघालेले असतात. आपण पुन्हा घरचा सीन पाहतोय. सगळे पत्रकार म्हणत असतात की कुठं आहेत अर्णवराजे शिर्के, बोलवा त्यांना बाहेर आता. आणि सात्विक फॅशनमध्ये महिला सुरक्षित नाहीत. इतक्यात आकाशसुद्धा बाहेर येतो. आता तो पत्रकार म्हणत असतो ज्याला राजेशने टिप दिली ना, तो म्हणत असतो की सात्विक फॅशनमध्ये एका महिलेचा खून झाला आहे आणि ही काही खूप लहान गोष्ट नाही आहे. काय म्हणायचं आहे तुम्हाला याबद्दल. मामा म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही हे सगळं, आणि काय पद्धत झाली जाब विचारण्याची, जरा शांत व्हा. आता आजी सुद्धा म्हणतात अहो जरा शांत व्हा, माझ्या अर्णवचा या सगळ्यामध्ये काही संबंध नाही आहे या केसची सुद्धा. वल्लरी सुद्धा सांगते बघा तुम्ही सगळेजण उगाच सात्विक फॅशनची बदनामी करताय. आता इतक्यातच आपण पाहतोय पुन्हा तिथे काही महिला पण येतात आणि इतकं जोरजोरात घोषणा देतात. आता सगळेजण थांबवण्याचा प्रयत्न करतात पण कुणीच ऐकत नाही. सगळेजण म्हणत असतात की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून. इतक्यातच आपण पाहतोय अर्णव आणि ईश्वरीची गाडी तिथे येते. आता हे दोघं जण गाडीत उतरून तिथेच येतात म्हणजे घराच्या बाहेर जो काही मोर्चा आलेला आहे ना तर तिथे. आता अर्णवला बघितल्यानंतर पुन्हा घोषणा द्यायला सुरुवात करतात. अर्णव म्हणतो काय चाललंय काय. तर पत्रकार म्हणतात प्रश्न तुम्ही नाही विचारायचे, आम्ही विचारणार, तुम्हाला उत्तर द्यावे लागतील. सात्विक फॅशनमध्ये काम करणारे एका महिलेचा मृत्यू झालाय आणि या सगळ्याची उत्तरं तुम्ही द्या म्हणून. आता असं म्हणल्यानंतर तो पत्रकार म्हणतो शलाका पाटीलचा खून झाला हे तुम्ही मुद्दामून लपवताय. अर्णव म्हणतो एक मिनिट, आम्ही काही लपवलेलं नाही आहे. मुळात या सगळ्या खुनाशी म्हणतो असं कसं म्हणताय तुम्ही, तुमच्या ऑफिसमध्ये महिला सुरक्षित नाही आहेत, कळतंय का तुम्हाला. अर्णव म्हणतो काय बोलताय ते तुम्हाला तर कळतंय का. पत्रकार म्हणतो आम्हाला उत्तर द्या, आम्हाला उत्तर हवी आहेत, एवढी मोठी कंपनी आहे तुमची आणि तुमचे एम्प्लॉई असे कसे. तर ईश्वरी म्हणते हो तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळते पण आम्हाला थोडा वेळ तर द्या. पत्रकार म्हणतात हे बघा तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. शलाका मर्डर प्रकरणामध्ये तुम्ही आणि तुमची कंपनी सामील आहात आणि या सगळ्याची प्रश्नांची आम्हाला उत्तर दे म्हणून पुन्हा जोरजोरात घोषणा द्यायला लागतात. आणि पत्रकार जे आहेत तर ते कोणाचं ऐकूनच घ्यायला तयार नसतात. आता हे बघा हे सगळं अटक करा अशी मागणी करत असतात त्या महिलासुद्धा आलेल्या. इतक्यातच ईश्वरी काय करते की साईडला जाते आणि आता फोन करते. पहिल्यांदा तर ईश्वरी फोन करते की शिर्केंना आणि शिर्केंना फोन करून सांगत असते की शिर्के आपल्या कंपनीमध्ये
जे काही रूल बुक आहे ना महिलांसाठीचं, तर ते रूल बुक तुम्ही ताबडतोब मला पाठवा. त्याची एक पहिल्यांदा कॉपी आधी मला मोबाईलवरती सेंड करा आणि एक घरीसुद्धा पाठवा म्हणून. शिर्के म्हणतात की हो मॅडम मी अर्जंट तुम्हाला मदत करतो म्हणून. आणि त्यानंतर ईश्वरी दुसऱ्यांदासुद्धा फोन करते. आता पुन्हा ईश्वरीला एक आयडिया येते. आता ईश्वरी बघा दुसरा फोन कोणाला करते तर ती म्हणते की हॅलो महिला आश्रम ना, तर मी ईश्वरी राजे शिर्के बोलते. आपल्या आश्रमातल्या काही महिलांना तुम्ही आत्ता लगेचच इथे पाठवून देऊ शकता का? आणि म्हणते की हो आणि आज आणि आत्ताच्या आत्ता लगेचच पाठवा, अर्जंट काम आहे, त्यामुळे लवकरात लवकर त्या महिलांना आश्रमातल्या पाठवा. आणि शिर्केनं सुद्धा सांगितलेलं असतं की ऑफिसमध्ये जेवढ्या काही महिला कर्मचारी आहेत तर त्यांना ताबडतोब राजे शिर्केंच्या बंगल्यावरती पाठवा म्हणून. आता आपण इकडे दुसरा सीन बघतोय. हा राजे जो आहे तर तो हँड ग्लोव्ज घालतो आणि हँड ग्लोव्ज घालून अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये जाऊन ती फाईल आणि तो जो छोटा मोबाईल असतो ना, जो शलाकाच्या मोबाईलवरून अर्णव ईश्वरीला मेसेज करत असतो, तर तो मोबाईल शोध करत असतो. तर पहिल्यांदा तर अर्णव ईश्वरीचं कपाट सगळं शोधतो, सगळे कपडे अस्ताव्यस्त करून बाहेर फेकून देतो. त्यानंतर बेडच्या पाठीमागे बघतो, गादी खाली काढून बघतो, सगळे ड्रॉवर चेक करतो, पण त्याला कुठेच ती फाईल आणि तो मोबाईल सापडत नाही. आणि त्याच्यानंतर ईश्वरीने जो काही गणू बाप्पा ठेवलेला आहे ना त्याला तिकडे सुद्धा राजे जातो, पण त्याला एवढी सगळं शोधून सुद्धा त्याला तो मोबाईल सापडत नाही, कारण तो मोबाईल ईश्वरीने आणि अर्णवने रिपेअरला दिलेला असतो. पुन्हा इकडे पत्रकारांचा सीन बघतोय की इकडे पत्रकार म्हणत असतात, सर पोलिसांना जी शलाका पाटीलची डेड बॉडी मिळाली तर ती शलाका पाटील तुमच्या सात्विक फॅशनमध्ये केटरिंग डिपार्टमेंटला काम करत होती, तर हे सगळं खरं आहे का म्हणून. अर्णव म्हणतो हो खरं आहे, पण ही गोष्ट आम्ही कधीच लपवली नाही. मग पत्रकार म्हणतो मग ती गायब झाल्यानंतर कुठे गेली याचं चौकशी करणं तुमचं काम नव्हतं का? आता अर्णव म्हणतो की पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात आणि पोलिसांना हवी ते आम्ही सगळी मदत करतोय, आम्ही अजून काय मदत करायला हवी आहे. आणि आता पुन्हा त्या बायका आणि माणसं पुन्हा घोषणा द्यायला लागतात. आता इतक्यात ईश्वरी तिथे फोन संपून येते आणि त्यांना सांगत बसा म्हणून, तरी पत्रकार तिचे ऐकत नाहीत. एक पत्रकार म्हणतो की मिस्टर अर्णव राजे शिर्के तुमच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला अनसेफ आहेत हेच असं दिसून येत आहे. ईश्वरी म्हणते हे असं अजिबात नाही आहे. तर तो पत्रकार म्हणतो आपण कोणती? म्हणते मी मिसेस अर्णव राजे शिर्के. आता मी काय सांगते ना तर ती तुम्ही नीट ऐका असं म्हणते. इकडे पुन्हा घरातला सीन बघतोय की राजेशला अर्णव ईश्वरीच्या रूममध्ये ती फाईल आणि मोबाईल शोधता यावा म्हणून सर त्याने पत्रकाराला फोन करून सगळी मीडिया तिथे बोलवलेली असते. आता स्वतः हँड ग्लोव्ज घालून सगळे ड्रॉवर वगैरे चेक करतो आणि आता पुन्हा तिकडे तिने जिथे गणपती बाप्पा ठेवलेला आहे तिथं जातो. त्याच्यावरतीच्या केबिनमध्ये सुद्धा बघतो, पण पुन्हा त्याला तिथं काहीच सापडत नाही. पुन्हा इकडे पत्रकारचा सीन बघतोय. पुन्हा अर्णव राजे शिर्केंना अटक करा अशा घोषणा चालू असतात. आता इतक्या सगळ्या घोषणा चालू असताना राजे शिर्के तर आता त्या सुद्धा तिथे येतात आणि त्या बघतात आणि त्या म्हणत असतात की नाही हे सगळं चुकीचं आहे म्हणून. त्यातला एक पत्रकार म्हणतो सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या त्या शालिनीला 1 वर्ष पूर्ण झाले मृत्यूला आहे. सात्विक फॅशनच्या एका लेडी एम्प्लॉईचा खून झाला याचा तुमच्याशी तर काही संबंध नाही ना. अर्णव म्हणतो वाट माझा कसा संबंध असेल? तर ते पत्रकार म्हणतात बोला ना सर, उत्तर द्या आम्हाला, उत्तर द्या म्हणून. आता तो पत्रकार म्हणतो ज्याला राजेशनं पाठवले ना तो म्हणतो मिस्टर अर्णव राजे शिर्के तुमचं असं गप्प बसणं म्हणजेच असं दाखवते की तुमचा या शालिनी पाटीलच्या खून प्रकरणाशी नक्कीच काहीतरी संबंध आहे म्हणून. अर्णव म्हणत असतो असं काही सुद्धा नाही आहे, पोलीस त्यांचं काम करतायत पण पत्रकार काही त्यांचं ऐकतच नाहीत. आता इतक्यात शिर्के सुद्धा येतात आणि त्यांनी ती महिलांसाठी जी नियमावली ना तर ते सुद्धा आणून देतात. ते इतक्यात अर्णव त्या पोलिसाला पत्रकार म्हणतो तुम्ही पत्रकारांना असं गप्प नाही करू शकत. आणि ती पत्रकार महिला म्हणते की आम्हाला उत्तर द्यायची सोडून तुम्ही आम्हाला शटअप म्हणताय, ही काय पद्धत आहे? आणि हे बघा हे असलं सगळं आम्ही चालू देणार नाही, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेच आहेत म्हणून. पुन्हा इकडे राजेचा सीन दाखवला. राजेश म्हणतो इतकं सगळं उचकटलं तरी अजिबात फोन आणि ती फाईल सापडतच नाही आहे म्हणून आता त्या ड्रॉवरमध्ये जातो जिथे ॲक्च्युली ती फाईल ईश्वरीने ठेवलेली असते. आता फाईल तर फाईलच्या सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेली असती, फाईलच्या खाली फाईल. आता अशी असताना सुद्धा राजेश सगळ्या फाईल उचकतो, खाली टाकतो. ती फाईल समोरच असते पण राजेशच्या ती लक्षातच येत नाही कारण ती फाईल बघून आता त्याला बरेच दिवस झालेले असतात. फाईल समोर असते तरीही राजेश त्या फाईलला हात लावत नाही कारण तो फक्त मोबाईलच शोधत असतो. मोबाईलच्या नादात इम्पॉर्टंट असलेली फाईल राजेश तिथंच सोडून देतो. ती फाईल तिथे सोडून दिल्यानंतर राजेश म्हणत असतो कुठे गेला असेल तो मोबाईल आणि ती फाईल जर का नाही सापडली ना तर माझं काही खरं नाही आहे. आतापर्यंत जेवढे काही कुकर्म केले तर त्यांची लिस्टच बाहेर येईल. काहीही करून तो फोन सापडायलाच हवा आहे. आणि म्हणतो की फोन जर का नाही सापडला ना तर माझं काही खरं नाही आणि यावेळी मी नक्कीच अडकणार राकेश स्वतःशीच म्हणतो आणि आता पुन्हा तिथून निघून जातो.
आता आजचा भाग विनाकारण ओढून ताणून भरपूर असा लांब दाखवलेला आहे. अजून सुद्धा अंजली हॉस्पिटलमध्ये असते. अंजलीचं तर काहीच दाखवलं नाही. इतक्यातच अर्णवला त्या सगळ्या घोळकामध्ये दिसतं की या सगळ्या बायका येऊन तिथं अटक करा अर्णव राजेश शिर्केला अशा घोषणा देत असतात. त्यातच एक बाई येते आणि तिने तिच्या हाताला पूर्ण काळं लावलेलं असते आणि ते काळं ते अर्णवच्या चेहऱ्याला काळं फसण्यासाठी येत असते. आता असं दाखवलं की अर्णवसुद्धा त्या बाईकडे बघतो आणि ती बाई अगदी हळूहळू चालत त्या अर्णवकडे येते आणि त्याच्या तोंडाला काळं फासणारच असते. इतक्यातच ईश्वरी येते आणि तिचा हात झटकते आणि तिला पाठीमागे ढकलते. आता ईश्वरी पण त्या बाईला तेवढ्याच रागाने तिच्याकडे बघत तिचा हात जड करते आणि म्हणते की बाजूला व्हा. ती बाईसुद्धा आता खाली मान घालून बाजूला सरकते आणि म्हणते की खबरदार अर्णव सरांच्या आसपास जरी तुम्ही फिरकलात तर. असं म्हणल्यानंतर सगळे पत्रकारांनी ती बाई गप्प बसते आणि मागे सरकतात. इतक्यात सात्विक फॅशनच्या ज्या महिला आलेल्या असतात ना महिला कर्मचारी तर त्या म्हणतात की अर्णव सर आमची अगदी बहिणीसारखी काळजी घेतात. आम्हाला सात्विक फॅशनमध्ये अतिशय सेफ वाटतं. तिथं आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. आता असं म्हणल्यानंतर ते पत्रकार ऐकत राहतात. ईश्वरी पुढे म्हणते की अर्धवट माहिती घेऊन माझ्या नवऱ्यावरती केलेले खोटे आरोप मी अजिबात खपवून घेणार नाही. तो पत्रकार गप्पच बसतो ज्याला राजेशने टीप दिली तो. आता तो सुद्धा मागे सरकतो. आता त्या सात्विक फॅशनच्या सगळ्या बायका पुढे येतात ना त्या पण बोलू लागतात सगळे ईश्वरीला आणि ईश्वरी म्हणते की आम्ही सात्विक फॅशनच्या सुरक्षित आणि सुशिक्षित महिला कर्मचारी आहोत आणि ठाम उत्तर द्यायला आम्हाला सुद्धा चांगलंच जमतं असं ईश्वरी म्हणते. ते पत्रकार एकमेकांकडे बघायला लागतात की ही काय सात्विक फॅशनची एम्प्लॉई नाही आहे ही कशी काय बोलू शकते म्हणून. ईश्वरी पुढे म्हणते हे तुमच्यासारख्यांची ना मनं काळी आहेत म्हणून तुम्हाला चांगल्या माणसांचं तोंड काळं करावं वाटतं असं आता ईश्वरी त्या बाईला म्हणते. जी बाई काळं फासून आलेली असते ना हाताला तर ती तर वल्लरीला हे काय आवडत नाही कारण ईश्वरीला मोठेपणा मिळेल म्हणून. आता ते पत्रकार म्हणते तुम्ही तुमच्या नवऱ्याची बाजू घेऊन बोलताय पण तुम्हाला माहीत नाही की कंपनीत काय चाललंय ते. ईश्वरी म्हणते हो ना मला माहितीच नव्हतं कंपनीत काय चाललंय ते पण मी जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये कंपनीत PA म्हणून काम करायला लागले ना तेव्हा मला सगळ्या गोष्टी कळाल्या आणि तिथल्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. आता असं सांगितल्यानंतर ईश्वरी म्हणते की आज तुम्ही इथे मोठ्या बातमींसाठी आलात ना की तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग न्यूज हवी म्हणून तर तुम्हाला आज एक नाही अनेक ब्रेकिंग न्यूज मिळतील. चालवा आज तुमच्या ब्रेकिंग न्यूज दिवसभर तुमच्या चॅनलवरती चालवा असं ईश्वरी म्हणल्यानंतर त्या पत्रकारांना वाटतं की काय काय अजून न्यूज मिळणार आहे. तर ईश्वरी म्हणते तुम्हाला माहिती का या सगळ्या महिला कोण आहेत ते या ज्या आल्यात त्या. तर तो पत्रकार म्हणतो की नाही. तर ती म्हणते की या सगळ्या सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी आहेत त्या आणि तुम्ही मीच नाही तर यांना सुद्धा तुम्ही विचारा की तिथे काय केलं जातं ते. आणि म्हणते की अर्णव राजेश शिर्के उर्फ ASR हे फक्त बिझनेस टायकून म्हणून कसे होते हे सगळं तुम्हाला माहितीच आहे पण ते माणूस म्हणून कसे आहेत ना तर हे आज तुम्हाला कळेल. आता तो पत्रकार म्हणतो म्हणजे काय तुम्हाला म्हणायचं. ईश्वरी म्हणते म्हणजे कोणालाही आरोप करण्या अगोदर तुम्हाला अगोदर नीट माहिती घ्यायला हवी होती. पत्रकार म्हणतो सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या एखाद्या मुलीचा खून झाला ही गोष्ट तुम्हाला छोटी वाटते का. ईश्वरी म्हणते मी असं म्हणतच नाही पण ऑफिस बाहेर सुद्धा प्रत्येकाला एक जिंदगी असते आणि प्रत्येकाला आणि त्याचाही संबंध असू शकतो ना या कोणाशी. तर तो पत्रकार म्हणतो शलाका पाटील एकटी राहत होते असं कळलंय आता ऑफिस हेच तिचं विषय होतं असं म्हणायला हरकत नाही. तर ईश्वरी म्हणते तुम्हाला सगळ्यांना माहीत नसेल ना तर म्हणून एक गोष्ट सांगते शलाका पाटील ही माझी चांगलीच मैत्रीण होती. आम्ही दोघी एकमेकीला ओळखत होतो. तिचा नवरा तिचं घरदार दागिने सगळं काही विकून पळून गेलेला होता आणि त्याला शोधतच ती शलाका पाटील मुंबईमध्ये आली होती आणि त्यावेळेसच मी तिला नोकरी दिली. हे सगळे ईश्वरी पत्रकारांना सांगते आणि पुढे म्हणते की अतिशय शांत आणि कोणाच्याही अध्यात्मध्यात नसणारी शलाका पाटील अशी होती. एकदम शांत स्वभावाची होती. ती तिच्या नवऱ्याला खूप घाबरवायची त्यामुळे आम्ही वकिलांचा सल्लासुद्धा घेणार होतो आणि अचानकच एक दिवशी मला तिचा मेसेज आला की ती गावी गेली आणि तिला नवऱ्याने स्वीकारलंय म्हणून आणि त्यानंतर तिचा मेसेज वगैरे काहीच आला नाही. मग आम्ही त्याचा असा अर्थ काढला की ठीक आहे आता ते दोघं जण सुखाने राहत असतील कारण तिचा फोन त्यानंतर बंद झाला ना म्हणून. आणि मग आम्ही विचार केला की ठीक आहे त्यांना डिस्टर्ब करायला नको आणि अचानकच तिची बॉडी मिळाली आणि आम्ही सगळेजण हादरूनच गेलो असं आता पत्रकारांना सांगते. पत्रकार हे सगळे लिहून घेत असतात की ईश्वरी काय काय बोलते ती. आता याच्यानंतर त्यातला एक पत्रकार म्हणतो की आम्हाला हे सगळं नाही पटत म्हणून. त्यात ईश्वरी म्हणते की शलाका पाटील सात्विक फॅशनमध्ये काम करत होती पण याचा अर्थ असा होत नाही की सात्विक फॅशनमधली कुठलीच महिला सुरक्षित नाही आहे म्हणून. तो पत्रकार म्हणतो मॅडम तुम्ही आम्हाला ना गोष्टी सांगून डायव्हर्ट करताय. तर ईश्वरी म्हणते तुम्हाला पुरावे हवेत ना ठीक आहे हे घे म्हणून ती शिर्केंच्या हातातली ती फाईल देते आणि म्हणते हे घ्या. तर ते लेडीज पत्रकार म्हणतात हे यात काय आहे म्हणून. तर ईश्वरी म्हणते सात्विक फॅशनमध्ये काम करणाऱ्या सगळ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी हे जे काय आहेत ना तर हे नियम आहे ते तुम्ही नीट वाचा. आता त्या पत्रकार सगळे ते नियम वाचायला लागतात की यामध्ये काय काय नियम आहेत म्हणून. तर नियम वाचताना ईश्वरी त्यांना पूर्ण पण वाचू देत नाही लगेचच बोलायला सुरुवात करते. ईश्वरी म्हणते की
सात्विक फॅशनमध्ये काम करणारी कुठलीही महिला संध्याकाळी 6 नंतर ऑफिसमध्ये थांबत नाही. हा नियम तुम्हाला माहिती होता का? आता ऐका हा पुढचे नियम. तिला घरी सोडण्यासाठी फ्री बस सर्व्हिससुद्धा सात्विक फॅशनने दिलेली आहे. पत्रकार म्हणतात फ्री सर्व्हिस, तरी श्रीमंत हो, अजूनही अनेक नियम आहेत. सात्विक फॅशनमध्ये काम करणारी महिला जेव्हा आई होते ना, तर त्यावेळेस तिला पूर्ण 1 वर्ष भर पगारी रजा दिली जाते. तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत का? ईश्वरी त्या पत्रकारांना विचारत असते. आणि आता त्या महिला संघटना ते सगळेजण एकमेकात कुजबूज करायला लागतात. ईश्वरी म्हणते ज्या महिलांना लहान मुलं आहेत ना, तर त्यांना खेळण्यासाठी ऑफिसमध्ये प्ले एरियासुद्धा आहेत आणि जिथे महिला त्यांच्या मुलांना डोळ्याच्या समोर असंच खेळायला सोडून तिथे कामसुद्धा करू शकतात म्हणून. आणि महिलांसाठी स्वतंत्र विभागसुद्धा आहे. आणि एवढंच नाही तर ईश्वरी म्हणते एवढे सगळे नियम इतर कुठल्या ऑफिसबद्दल तुम्ही ऐकलेत का? आणि एवढं सगळंही ऐकून तुम्हाला असं वाटतंय का की सात्विक फॅशनमधल्या काम करणाऱ्या महिला सुरक्षित नाही आहेत, त्यांना त्रास होत असेल म्हणून? तर तो पत्रकार म्हणतो मॅडम हे कागदावरचे नियम प्रत्यक्षात आणले जातात का नाहीत हे काय माहिती? तर ईश्वरी म्हणते याबद्दल मीच नाही तर त्यातल्याच या कर्मचारी सगळ्या बोलतील. या पुढे येऊन तुम्ही सगळेजणी बोला. आणि त्यांना म्हणत असते की सगळा मीडिया तुमच्यासमोर आहे, कोणालाही काही घाबरायची गरज नाही आहे. तुम्हाला जे काही वाटतं ना सात्विक फॅशनबद्दल ते अगदी खरं सांगा. आता ईश्वरी अर्णवच्या ऑफिसमध्ये सगळ्या बायकांना सांगते आणि पुढे म्हणते की मला सांगा सात्विक फॅशनच्या ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला असं वाटलंय का कधी की तुम्ही सेफ नाही म्हणून? तर त्यातली एक मुलगी म्हणायला लागते की अहो सात्विक फॅशन हे आमचं तर दुसरं घर आहे आणि हे अर्णव सर हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत, आम्हाला असं कधीच होत नाही आणि आमच्याच माणसामध्ये आम्हाला अनसेफ कसं वाटेल बरं? हे पत्रकार ऐकतात ना, त्या बायका सगळं सांगत असतात ते, कारण ते सांगत असतात की सात्विक फॅशनमध्ये आम्हाला कुठलाही त्रास नाही. दुसरी एक बाई म्हणते की मी गेल्या 5 वर्ष झालं सात्विक फॅशनमध्ये काम करते आणि मला इथे अजिबात अनसेफ वाटलेलं नाही आणि आमचं काही चुकलं तर नवसर आम्हाला खूप ओरडतात, पण तेवढीच आमची काळजीसुद्धा करतात. आणि मी तर हल्लीच ऑफिस जॉईन केलं आहे, यामध्ये जे काही रूल्स आहेत ना तर ते याआधी मी कुठल्याच कंपनीमध्ये मी पाहिले नाहीत असे रूल्स आहेत सात्विक फॅशनमध्ये. आता एक करून सगळ्याच बायका सात्विक फॅशनबद्दल सांगायला लागतात. त्यामुळे पत्रकारांना गप्प बसण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. पुढे पत्रकारांना ईश्वरी असं सांगते की अनाथ झालेले अर्णव सर अनाथ मुलांच्या जिंदगीमध्ये प्रकाश येण्यासाठी कितीतरी अनाथ आश्रमांना डोनेशन देतात. आणि पुढे म्हणतो आणि तो अनाथ आश्रमाचा मालक आहे ना, तो पण तिथे येऊन म्हणतो की सगळ्या आजारी पडलेले अनाथ मुलांना सुद्धा अर्णव सर खूप मदत करतात. ईश्वरी म्हणते हे सगळं ऐकलत ना तुम्ही आणि मला माहिती नाही हे सगळं तुमचे प्रश्न नाही आणि हे सगळं तुम्ही कोणाच्या मनावरून सांगताय ना याचाही अंदाज मला आला आहे. ईश्वरी पत्रकारांनाच विचारते काय हो तुमचे संपले का प्रश्न? हे सगळं तुम्ही कोणाच तरी सांगण्यावरून करताय हेही मला कळतंय. नाण्याची एकच बाजू दाखवून भडकवणारी व्यक्ती कोण आहे ना, त्या व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढण्याचं वचन आज मी स्वतःला देते असं ईश्वरी पत्रकारांच्या समोर म्हणते. आणि पुढे आपण बघतोय की उद्याचा भाग सुद्धा इथे संपतोय. तर उद्याचा भाग बघण्यासाठी माझ्यावरती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.